सुरांचे संरक्षक श्री तगाराम भील, पद्मश्री 2026. मूल सागरगाव, जैसलमेर, राजस्थान. येथे एका भील कुटुंबात जन्मलेल्या तगाराम यांनी भारताचे प्राचीन लोकसंगीत उपकरण अलगोजा वाजवण्यात प्रावीण्य मिळवले आहे. अलगोजा वाजवणं हे खूप अवघड काम आहे. ते फुंकून सतत वाजवावं लागतं आणि त्याला श्वासाची हवा सतत न थांबता ह्याला पुरवावी लागते. तगाराम यांची सुरुवात अत्यंत सामान्य होती. हे ते घर आहे जिथे माझा जन्म झाला होता. माझे वडील अलगोजा वाजवायचे आणि मला त्यांचे सूर ऐकायला खूप आवडायचे. मी लहानपणी मेंढ्या आणि बकऱ्या चरवताना अलगोजा शिकायला सुरुवात केली. दररोज तासन तास सराव केल्यानंतर मी हे कौशल्य आत्मसात केलं. परिस्थिती कठीण होती, पण तगाराम डगमगले नाहीत. ते रात्रंदिवस आपल्या कलेचा अभ्यास आणि रियाजात मग्न राहिले. वयाच्या 20व्या वर्षी जेव्हा तगाराम दगड फोडण्याचे काम करायचे, तेव्हा एका संगीत संमेलनात त्यांना अलगोजा वाजवण्याची संधी मिळाली. हळूहळू दूर दूर परदेशातूनही लोक येऊ लागले त्यांच्या अलगोजाची मधुर धून ऐकण्यासाठी. उत्तर अमेरिका, युरोप आणि जपानमध्ये तगाराम भील यांचे शो झाले. भारताच्या प्राचीन ग्रामीण लोकसंगीताला तगाराम भील यांनी जगभर प्रसिद्ध केलं. आज तगाराम भील आपल्या गावात अलगोजा शिकवण्याचे केंद्र चालवतात. आपल्या हस्तकलेने अलगोजा बनवण्याचे कामही तगाराम स्वतः करतात. अशा प्रकारे तगाराम भील यांनी आपल्या देशाची ही अनोखी प्राचीन परंपरा आजतागायत कायम ठेवली आहे. या प्रसंगी मला जगाला हेच सांगायचं आहे की आपल्या मार्गात कितीही अडचणी आल्या तरी आपण आपल्या निश्चयावर टिकून राहिलं पाहिजे, अगदी ठामपणे. मग यश आपल्या मागे येईल. जय हिंद. श्री तगाराम भील, पद्मश्री 2026. कोटी कोटी नमस्कार.